नमस्कार मित्रांनो, मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत। सूरज चव्हाण अतिशय सामान्य घरातील मुलगा, त्याच्या बोलण्याच्या स्टाईलमुळे चर्चेत आला। त्याचे इंस्टाग्रामवरील रील्स प्रचंड व्हायरल झाले। सोशल मीडियावर वापरणाऱ्यांनी सूरज चव्हाणचा एकतरी व्हिडिओ पाहिलाच असेल। सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण सध्या बिग बॉसच्या घरात आहे। बिग बॉसच्या घरात आल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला प्रचंड सपोर्ट केला, शिवाय मराठी कलाकारांनीही त्याला प्रचंड सपोर्ट केला आहे। बिग बॉसच्या आधीच्या सीझनमध्ये स्पर्धकांनी सूरजला पाठिंबा दिला। अभिनेता गायक उत्कर्ष शिंदे, पुष्कर जोग यांच्याशिवाय अनेक कलाकारांनी सूरजला पाठिंबा दिला आहे। मी अख्खा महाराष्ट्राला सांगेन की सूरजला खूप मतदान द्या। मला खूप राग येतो, कारण सारखं कोणीतरी त्याला इनवत असतं, कोणीतरी कमी लेखत असतं। घरातील कामांमध्ये पण त्याच्यावर अन्याय होतो। दोन वेळेला तो भांडी घासत असतो, पण त्याला भांडी का नेहमी घासायला लावतात? तोच का नेहमी टेबल पुसताना दिसतो? त्यालाच का बूट उचलायला लावतात का, असा प्रश्न उत्कर्ष शिंदे यांनी उपस्थित केला। बिग बॉसने त्याला कन्फेशन रूममध्ये बोलवलं आणि त्याला सांगितलं ते मला खूप आवडलं। एक व्हिडिओ मी आता पाहिला, त्यात जान्हवी सूरजला म्हणत होती की किती फालतू आहे हा। सर्रास आपण लोकांना फालतू म्हणतो, पण ते योग्य नाही। जर उलट झालं असतं की सूरजने जान्हवीला फालतू म्हणाला असता तर तुम्हाला चाललं असतं का, असं देखील उत्कर्ष म्हणाला आहे। महेश मांजरेकर जर होस्ट असते तर त्यांनी निक्की तांबोळीला क्लास घेतला असता, जान्हवीचा क्लासही त्यांनी घेतला असता। आमच्यासाठी बिग बॉस म्हणजे महेश सर, पण रितेश देशमुखही चांगला होस्ट करत आहेत, असे उत्कर्ष शिंदे म्हणाले। सूरज चव्हाण फार साधा माणूस आहे, त्याला गेम कळत नाही, पण तो खरा आहे। त्याला माझा पाठिंबा आहे, असं देखील बिग बॉसच्या पहिल्या सीझनमधील स्पर्धक पुष्कर जोग म्हणाला। सूरज तुला फुल सपोर्ट आहे, असं म्हणत अभिनेत्री साक्षी गांधी हिने देखील सूरज चव्हाणला पाठिंबा दिला आहे। तुम्हाला सूरज चव्हाण बिग बॉसमध्ये कशा प्रकारे खेळतो याविषयी काय वाटतं? आम्हाला आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मनपूर्वक धन्यवाद।